न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज माळीनगर या गावामध्ये हजर झालेलो आहे। आपणाला असं समजले की माळीनगर गावामध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी उमेदवार दिलेले आहेत। जिल्हा परिषद गटामध्ये काय दिलेले आहेत, पंचायत समिती गणामध्ये काय दिलेले आहेत, तर शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे विचारधारेचे सर्व लोक एकत्र येऊन या लोकांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत। तर चला आपण त्यांना विचारू। नमस्कार। आपण विचारू, या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे संजय शिंदे पंचायत समिती गटातून उभे आहेत। तर आज आपण या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र होऊन ही निवडणूक लढवत आहात, काय सांगाल याबद्दल? प्रथमतः जनविद्रोही न्यूजचं आपण बाईट घेण्यासाठी ते उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने मी आपलं स्वागत करत आहे। त्याचप्रमाणे आज माळीनगर जिल्हा परिषद गण आणि गट याचे निवडणूक आम्ही सर्व पक्ष मिळून एकत्रित लढवत आहोत। तर या पाठीमागं जर आज आपण बघितलं सर्व पक्ष एकत्रित आल्यामुळं याचा दणका प्रस्थापितांना नक्कीच बसणार आहे। या पाठीमागं आमचं रिझन एकच आहे की या बहुजन समाजाला आजपर्यंत आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी डावललं जाते, प्रत्येक ठिकाणी मान सन्मानाच्या जागा असतील तर त्या जागा डावलल्या जातात आणि हे जे त्यांचं जे चाललेलं कारस्थान आहे त्याच्यावरती म्हणून आपल्या बहुजन समाजाने सर्व पक्षीय एकत्रित आलेत। त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, आझाद समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, MIM असेल, RPI रिपाई आठवले गट असेल, तर सर्व पक्ष एकत्रित असं ठरवलं की सर्व बहुजनांनी एकत्रित यायचं आणि ही निवडणूक लढवायची। त्याच्यामध्ये सरळ आमचा अजेंडा एकच आहे की आजपर्यंत पंचायत समितीमध्ये आम्हाला कुठलेही काम घेऊन जायचं म्हणलं तर त्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे। संघर्षाशिवाय कुठलीच गोष्ट बहुजनांना मिळत नाही। त्यामुळं जर आपण क्रांतिकारी निर्णय घेतला आणि जर आपला एक उमेदवार त्याच्यामध्ये पाठवला तर तिथलं जे काम जो संघर्ष करून घ्यायला लागत होतं तर ते काम आपण आपल्या बहुजनांच्या दारापर्यंत आणू शकतो। त्यामुळं हा निर्णय घेतलेला आहे। याच्याबरोबर आज काय आहे की पंचायत समितीमधून जे शैक्षणिक क्षेत्रामधलं जे काम आहे, बांधकाम क्षेत्रामधलं जे काम आहे, हे सगळं मलिदारवाल्या गँग लोकांना, जी लोक म्हणजे त्यांच्या स्वतःचे म्हणजे चमचागिरी करणारे लोक आहेत, जे चाटुगिरी करणारे लोक आहेत, अशाच लोकांना फक्त त्यांचं तिथलं काम दिलं जातं। त्याचबरोबर अजून काय होते की आपल्याला इथं माळीनगरमधला परिसर बघितला, खंडाळीमधला परिसर बघितला तर या परिसरामध्ये आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की इथं राहणाऱ्या 90% लोकांना घरकुलच मंजूर होऊ शकत नाही, का तर त्यांच्या नावावर जागाच नाही। हा पण मुद्दा म्हणजे प्रामुख्याने आहे। त्या मुद्द्यावरती अनेक वर्ष आमचा संघर्ष चालला, त्यासाठी आपण आंदोलन पण केलेलं होतं पंचायत समितीमध्ये। हा प्रामुख्याने मुद्दा आहे, तो मुद्दा आम्ही याच्यामध्ये मांडलेला आहे आणि तो मुद्दा घेऊन आपण तिथं चाललेलो आहे। परत तरुण वर्ग जो आहे तो तरुण वर्ग आपला याच्यामध्ये जर बघितला तर पूर्णपणे तरुण वर्ग सुशिक्षित बेरोजगार आहे। आज जर बघितलं तर पंचायत समितीमध्ये अनेक उपक्रम राबवण्यासारखे आहेत पण ते राबवत नाहीत आणि मोजक्याच तुटपंजे लोकांना त्यांच्या जवळच्या बगलपुंजांना ते देतात। तर ह्याच्यासाठी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि या निर्णयावरती ठाम राहून आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहे। सर्व पक्ष एकत्रित येऊन ही निवडणूक लढवणार आहे आणि याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल आणि आमचा उमेदवार इथून जिल्हा परिषदचा उमेदवार आणि पंचायत समितीचा उमेदवार निश्चितपणाने इथून विजयी उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत आणि सर्व समाजाने पाठिंबा दिलेला आहे। एवढंच बोलतो मी। जय हिंद, जय भारत। आणि सर्व मी बहुजनांना अपील करतो की या उमेदवारांना एक जिल्हा परिषदचं चिन्ह आहे तिथं उभं राहिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे अभिमान उर्फ गणेश मुरलीधर जगताप, त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर। मी पंचायत समितीला संजय दादू शिंदे बहुजन समाज पार्टी करून अधिकृत उमेदवार आहे। माझं चिन्ह आहे हत्ती। हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आणि सिलेंडरच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल असे अपील करतो आणि मी इथं थांबतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय शिवराय। आपल्यासोबत जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीचे गणेश जगताप आहेत। त्यांना विचारू की आपण आपल्यावर खरंच अन्याय होतोय का या प्रस्थापितांचा? या ठिकाणी ही लढाई संविधानवादी लढाई आहे। संविधानवादी विरुद्ध मनवादी अशी ही लढाई चालू आहे आणि या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं प्रस्थापित विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे। तिथं प्रस्थापित पक्ष बौद्ध समाजाकडे अतिशय दुर्लक्ष केले। कोणत्याही गटामध्ये या ठिकाणी बौद्धांचा उमेदवार दिलेला नाही
परंतु आता त्यांनी देण्याची अपेक्षा आम्ही करणं योग्य नाही. परंतु आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही फुले आंबेडकर चळवळीची अस्तित्वाची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही लढणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत होतो, परंतु त्यावेळेस समाजाचा एवढा मोठा रेटा झाला की पूर्ण बहुजन समाज, बौद्ध समाज एकत्र झाला. त्यामुळं RPI गटाचे शहराचे अध्यक्ष आहेत प्रकाश कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, MIMचे पदाधिकारी, हे सर्व मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला या समाजाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे ही आमच्या फुले शाहू आंबेडकरवादाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही जिंकत आलेली लढाई आम्हाला हारायची नाही. त्यामुळं आम्ही सर्व एकत्र झालेलो आहे. मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे. विविध जाती धर्माची लोक येऊन चारही पक्षाला ते सपोर्ट करतायत. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्यामुळं आमचं इथलं शोरली सीट बहुजन समाज पार्टीचे आमचे मित्र संजय शिंदे हे पंचायत समिती म्हणून उभा आहेत. मी जिल्हा परिषदेला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून अधिकृत उभा आहे. माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. ही गॅस सिलेंडर आणि बहुजन समाजाचा हत्ती हे नक्कीच या माहीनगर जिल्हा परिषद गटामध्ये घोडदौड करणार आहे आणि विजयाची सलामी देणार आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये जयंतीच्या वाचून आपण बघितलं विविध हे पडतात, पोस्ट पडत आहेत की बहुजन समाज एवढा मोठा असताना, बौद्ध समाज मोठा असताना त्या ठिकाणी आपली उमेदवार जात नाही. परंतु ही जी लढाई आहे ही कार्यकर्त्यांची लढाई आहे. हा लोकशाहीचा उत्सव आहे. या लोकशाहीच्या उत्सवात फुले शाहू आंबेडकरवाद दिसणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा मनुवाद वाढायला लागलेला आहे. म्हणून आम्हाला इथं संविधान टिकवायचं असेल तरी फुले शाहू आंबेडकर चळवळीची विविध जाती धर्मातील लोक आणि हे विविध पक्ष आम्ही सगळे एकत्र येऊन हा लढा आम्ही लढत आहोत. हा संविधानवादी लढा आमचा आहे आणि आम्ही या ठिकाणी मनुवादाला चितपाट केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आपलं आव्हान काय असेल जनतेसाठी? आमचं जनतेला हेच आव्हान आहे की आपण जर संविधानवादी असाल, लोकशाहीवादी असाल, आज आपल्या घरातील आई बहीण असेल, भाऊबंद असेल, यांना जर रोडवरच फिरायचं जरी असेल तर लोकशाही जिवंत असली पाहिजे. आज समाज सुरक्षित राहणं, भयभीत वातावरण झालेलं आहे. मनुवाद एवढा वाढलेला आहे की बहुजन समाजातील लोक जर पक्ष फॉर्म भरायला जर गेले तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अतिशय अडचणी केल्या जातात. या ठिकाणी सुद्धा आम्ही फुले आंबेडकरवादी विचाराचा वारसा घेऊन जे उमेदवारी टाकत होते यांना सुद्धा अतिशय अडचण केली, जाणून बुजून आम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरताना सुद्धा त्रास झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात असेल तर आपण सगळे स्वातंत्र्य, बंधुभाव, समता या नीतीने आम्ही राहू शकतोय. आम्ही आता कोणाला घाबरत नाही. आमच्या नेत्यांनी सांगितलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कोणालाच घाबरायचं नाही. जोपर्यंत लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही कोणाला घाबरत नाही. पण ज्यावेळेस मनुवाद सुरू होईल, ज्यावेळेस लोकशाही जाईल, त्या मात्र हे वातावरण जे आहे राज्यातलं असेल, देशातलं असेल, हे भयभीत झालेलं निश्चित असणार आहे. त्यामुळे हे भयभीत वातावरण न होण्यासाठी, हे लोकशाही टिकवण्यासाठी, फुले आंबेडकरवाद रुजवण्यासाठी हे एकत्र येऊन आम्ही लढा देतोय, हे अतिशय गरजेचं आहे आणि याला संपूर्ण समाजाचा, इतर जाती धर्माच्या लोकांचा सर्वांचा सपोर्ट आहे. निश्चितच आम्ही या ठिकाणी विजयाची संधी आम्ही हासिल करू.